वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। समाजशास्त्र विषयाचे पेपर 1 आणि पेपर 2 साठी पुन्हा आपण काही इम्पॉर्टंट 50 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो, जे परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट असणार आहे। कारण की परीक्षेला फक्त 25 दिवस बाकी आहे मित्रांनो, आणि परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 साठी काही मोस्ट इम्पॉर्टंट आणि IMP प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉइन करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। आता हे बघा, प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की जांभा खडक कोणत्या प्रदेशात जास्त आढळतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, विदर्भ, मराठवाडा, वऱ्हाड किंवा कोकण, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि लक्षात ठेवा की जांभा खडक कोणत्या प्रदेशात जास्त आढळतो, तर कोकण काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं काय राहणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की ऑक्टोबर हीट कोणत्या ऋतूत जाणवते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, वर्षा, वसंत, शरद किंवा हिवाळा। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक जे 3 असेल शरद आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। कारण की ऑक्टोबर हीट कोणत्या महिन्यात जाणवते, तर शरद या महिन्यात जाणवते, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। एक प्रश्न जे असणार आहे ते खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, खिद्रापूर, पितळखोरे, पुल्लर किंवा खरोसा। तर हे बघा या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे, महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती, तर पितळखोरे काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। या संदर्भात आपण काही माहिती एकत्रित केलेली आहे। तुम्ही पाहू शकतात की महाराष्ट्रामधील सर्वात जुनी जे लेणी आहे ते पितळखोरे आहे। या लेण्या ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकातील आहेत आणि त्या सातवाहन काळात खोदल्या गेल्या आहेत। पितळखोर या लेण्या छत्रपती शिवाजीनगर जिल्ह्यात कन्नड जवळ आहेत। त्या भारतातील सर्वात जुन्या लेण्यापैकी एक मानल्या जातात आणि इसवी सन पूर्वी 2ऱ्या शतकात त्या कोरलेल्या आहेत। अशा प्रकारे या संदर्भात काय आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट नॉलेज या ठिकाणी आपण काय आहे ॲड केलेला आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 आता चौथा प्रश्न विचारलेला आहे की रानम्हिशीसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, हे बघा, कोलमार्क गडचिरोली, भीमाशंकर पुणे, नायगाव पुणे किंवा बीड, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे कोलारमार्क गडचिरोली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की सिक्कीममधून जाणारे अक्षरवृत्त खालीलपैकी या राज्यातूनही जाते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश। तर हे बघा मित्रांनो, जे आपलं बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे राजस्थान। सिक्कीममधून जे जाणारे अक्षरवृत्त आहेत ते राजस्थान या राज्यातूनही जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। 6वा प्रश्न दिलेला आहे की सर्वात जास्त समुद्र किनारी पट्टे लावलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता, अशा प्रकारे जे आहे मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी किंवा मुंबई। तर हे बघा सर्वात जास्त जे समुद्र किनारी पट्टा लाभलेला जिल्हा असणार आहे मित्रांनो ते रत्नागिरी असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असेल योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7। 7वा प्रश्न विचारलेला आहे की उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता। सोपा प्रश्न आहे मित्रांनो की उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता, तर 21 जून काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8। 8वा प्रश्न दिलेला आहे की पुढीलपैकी कोणता पर्वत गट पर्वत म्हणजे ठोकड्याचे पर्वत आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, अल्पस पर्वत, ब्लॅक फॉरेस्ट, रॉकी किंवा ऑडिच। तर हे बघा
ऑडिच पर्वत काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की गट पर्वत म्हणजे ठोकड्याचे पर्वत कोणते, तर ऑडिच पर्वत असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असेल, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न विचारलेला आहे की सांभार सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. एक एक प्रश्न जे असणार आहे ते खूप खूप इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी असणार आहे. तर हे बघा, राजस्थान, बिहार, ओरिसा किंवा पंजाब अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि जे आपलं बरोबर उत्तर असणार आहे की सांभार सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे, तर राजस्थान काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. या संदर्भात सुद्धा आपण माहिती या ठिकाणी एकत्रित केलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की सांभार सरोवर म्हणजे राजस्थान राज्यात आहे. हे भारतातील सर्वात मोठे अंतर्देशीय खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. मित्रांनो, 2-3 प्रश्न तयार होतात की हे जे सरोवर आहे ते अंतर्देशीय सरोवर आहे आणि कोणत्या पाण्याचे सरोवर आहे, तर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, जे जयपूर आणि नागौर जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न दिलेला आहे की गंगा नदीवरील गांधी सेतू पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे. हा प्रश्न सुद्धा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, की गंगा नदीवरील जे गांधी सेतू आहे ते पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि पटना काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, व्हिडिओला प्लीज लाईक करा. हे बघा, या ठिकाणी तुमच्यासाठी एक विशेष ऑफर आम्ही आणले आहोत मित्रांनो. हे तुम्ही पाहू शकतात की महाटेट लास्ट धमाका 2025 तुमच्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्रित केलेला आहे मित्रांनो. आणि हे सगळा जे डेटा आहे ते फक्त आणि फक्त तुम्हाला 499 मध्ये या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो. त्या ठिकाणी ज्यामध्ये तुम्हाला हिंदीचे प्रश्नसंच 1, हिंदीचे प्रश्नसंच 2, हिंदीचे नोट्स, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्नसंच 1 आणि 2, मराठीचे 400 प्रश्न आणि समाजशास्त्र विषयाचे 400 प्रश्न असा एकत्रित जे डाटा आहे मित्रांनो ते तुम्हाला फक्त आणि फक्त 499 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी. सोबतच या नंबरवर कॉन्टॅक्ट करून किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही अधिकची माहिती मित्रांनो घेऊ शकतात. आणि फक्त परीक्षेला 25 दिवस बाकी आहे. तर मित्रांनो लवकर करा, कारण की जे सगळा डाटा आहे इथे आम्ही दिलेला आहे मित्रांनो. आम्ही स्वतः तयार केलेले हे क्वेश्चन आहे, आम्ही स्वतः तयार केलेले हे नोट्स आहे मित्रांनो, जे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला खूप खूप इम्पॉर्टंट पडणार आहे. कारण की शेवटच्या दिवसासाठी हे तुमच्यासाठी बेस्ट ऑफर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. तर परचेस करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न दिलेला आहे की गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे हंस मेहता, सुचेता कृपलानी, विजयलक्ष्मी पंडित किंवा सरोजिनी नायडू. तर हे बघा, या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, सरोजिनी नायडू आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणाला सरहद गादी म्हणून ओळखले जाते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते. ऑप्शन दिलेला आहे खान अब्दुल गफ्फार खान, मोहम्मद इक्बाल, सैफुद्दीन किचलू किंवा यापैकी नाही तर खान अब्दुल गफ्फार खान काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण त्यांनाच सरहद गांधी म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. 13वा प्रश्न दिलेला आहे की तीनही ओके, प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे की तीनही गोलमेज परिषदांना हजर असलेले नेते कोण, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. 14वा प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या गोलमेज परिषदमध्ये दलितांना स्वतंत्र मतदार संघ जाहीर करण्यात आला, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शन दिलेले आहे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या. तर हे बघा मित्रांनो, तिसऱ्या काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये दलितांना स्वतंत्र मतदार संघ जाहीर करण्यात आला. उत्तर काय असेल, तिसऱ्या गोलमेज परिषदमध्ये. ऑप्शन क्रमांक जे 3 आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे की कोणत्या करारानुसार दलितांना स्वतंत्र मतदार संघाऐवजी राखीव जागा देण्याचे जाहीर केले, अशा प्रकारे प्रश्न आहे. आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पुणे करार काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. 16वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 16 विचारलेला आहे की पंतप्रधान
खालीलपैकी कोणाला जबाबदार असतो? राज्यशास्त्र विषयाशी संबंधित प्रश्न आहे आणि खूप खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो की पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतो? ऑप्शन दिलेला आहे मंत्रिमंडळ, राष्ट्रपती, राज्यसभा किंवा लोकसभा. तर हे बघा मित्रांनो, पंतप्रधान जे असतो ते लोकसभेला जबाबदार असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न विचारलेला आहे की भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर डॅश डॅश प्रभाव दिसतो. तर हे बघा मित्रांनो, कशाचा प्रभाव भारताच्या उद्देशपत्रिकेमध्ये दिसतो? तर अमेरिकेची राज्यघटना. ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य कोणते? प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेला आहे की भारत धार्मिक राज्य आहे, भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे, भारत भांडवलशाही राज्य आहे किंवा भारत सर्वकषवादी राज्य आहे. तर हे बघा, खालील भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 काय राहणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे, कारण की भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न विचारलेला आहे की विधान परिषदेची सभासद संख्या त्या राज्याच्या विधानसभा सदस्य संख्यापेक्षा डॅश डॅश पेक्षा अधिक नसावी. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. अतिशय सुपरफास्टपणे आपण हे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत, कारण की शेवटचे रिव्हिजन आपण या ठिकाणी करत आहोत मित्रांनो. आणि जे उत्तर असेल 1/3. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20 स्टेटमेंट टाईप हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो की हे बघा, राज्यपालाशी संबंधित विधाने दिलेली आहे. आपल्याला राज्यपालाशी संबंधित 2 विधाने या ठिकाणी दिलेली आहे. पहिला विधान असं आहे की राज्यपाल हे राज्याचे सर्वोच्च घटनात्मक पद आहे का? दुसरा प्रश्न असा आहे की राज्यपालच्या अभिभाषणाने विधानसभेच्या अधिवेशनाची सुरुवात होते का? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, दोन्ही काय असणार आहे? दोन्ही बरोबर असणार आहे, कारण की राज्यपाल हा राज्याचे सर्वोच्च घटनात्मक पद आहे आणि राज्यपालाच्या अभिभाषणाने विधानसभेच्या अधिवेशनाची सुरुवात होते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी दोन्ही काय असणार आहे? आपले बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21वा प्रश्न दिलेला आहे की भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे, कारण त्याचे कारण काय? भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे, त्याचे कारण काय? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे. 1947 साली भारत स्वातंत्र्य झाला, पण हे कारण नाही. भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे ठरविले जाते. भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे, किंवा भारताचे लष्कर व प्रबळ हे अत्याधुनिक आहे. तर हे बघा मित्रांनो, भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे, कारण की भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न दिलेला आहे की भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. खूप खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तुम्ही पाहू शकतात की जशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. गृहरक्षक दल, सीमा सुरक्षा दल, जलद कृती दल किंवा तटरक्षक, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, गृहरक्षक दल आपला काय असेल? योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा प्रश्न दिलेला आहे की अमेरिकेत संविधानाची घटनेची गरज निर्माण झाली, कारण याचे कारण काय? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे तिथे राजकीय क्रांती झाली. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल? आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न दिलेला आहे की सागरी जलात डॅश डॅशचे प्रमाण सर्वात अधिक असते. 2-3 वेळा हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो की सागरी जलात डॅश डॅशचे प्रमाण सर्वात जास्त असते. अशा प्रकारे प्रश्न आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि सोडियम क्लोराईड काय असेल? आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक जे 3 असेल मित्रांनो ते काय असणार आहे? आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25वा प्रश्न दिलेला आहे की चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग डॅश डॅश असतो. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेला आहे पौर्णिमा, चंद्रकला, अपभू किंवा उपभू. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 काय असेल? चंद्रकला काय असणार आहे? आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. चंद्रकला जे असेल मित्रांनो ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न विचारलेला आहे की गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरविण्यासाठी डॅश डॅश हा मार्ग अवलंबविला गेला. पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो. PYQ हा प्रश्न असणार आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो सार्वमत, कारण की सार्वमत म्हणजे काय? गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरविण्यासाठी हा मार्ग अवलंबिला गेलेला आहे. कोणता मार्ग? तर सार्वमत मार्ग. ऑप्शन क्रमांक
3. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न दिलेला आहे की अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजे कोण. आता हे बघा, अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजे कोण अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. रोहिले काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की अफगाणिस्तानातून जे पठाण आलेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो, रोहिले असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 28वा प्रश्न दिलेला आहे की हरिहरेश्वर सुंदर आहे. काय सुंदर आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे. थंड हवेचे ठिकाण आहे, समुद्र किनारा आहे, किल्ला आहे किंवा ऐतिहासिक ठिकाण आहे. तर हे बघा मित्रांनो, हरिहरेश्वर हे काय असणार आहे, समुद्र किनारा असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 2 आहे ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 29वा प्रश्न. हे बघा काय प्रॉब्लेम होता इंटरनेटचा. 29वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 29 दिलेला आहे की खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. आता योग्य पर्याय निवडा म्हणजे ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. कंगारू हा पक्षी नाही, म्हणून एमू काय असणार आहे, ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 30वा प्रश्न विचारलेला आहे की हिमालय हा डॅश डॅश पर्वत आहे. सोपा प्रश्न आहे, सर्वांना माहीत असेल की हिमालय जे असणार आहे ते वली पर्वत असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 काय असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 31वा प्रश्न दिलेला आहे की जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्र कोणत्या भागात आढळतात. खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे सागरी डोह, भूखंड मंच, सागरी पर्वत किंवा सागरी मैदान. तर हे बघा मित्रांनो, मासेमारीची विस्तृत क्षेत्र कोणती अशा प्रकारे प्रश्न जेव्हा विचारला तर भूखंड मंच हे काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. जगातील सर्वात खोल गर्ता कोणता, तर मरियाना गर्ता हे जगातील सर्वात खोल गर्ता आहे, तुम्हाला माहित असेल मित्रांनो. आणि कोणत्या समुद्रात आहे तर पॅसिफिक महासागर. ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 33. आता भूखंड मंच म्हणजे काय. आता हे बघा मित्रांनो, प्रश्न विचारून बदलून तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की भूखंड मंच म्हणजे काय. तर 4 ऑप्शन दिलेला आहे, किनारा, समुद्रबूड जमीन, डोंगर किंवा यापैकी नाही. तर भूखंड मंच म्हणजे काय, समुद्रबूड जमीन. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 34वा प्रश्न दिलेला आहे की सागरातील अरुंद व अतिखोल भागास काय म्हणतात. तर हे बघा मित्रांनो, सागरातील अरुंद व अतिखोल भागास काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 गर्ता असणार आहे, कारण की पॅसिफिक महासागरात जे मरियाना गर्ता आहे ते सर्वात खोल गर्ता असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 35वा प्रश्न दिलेला आहे की उत्तर अमेरिकेच्या गवताळ प्रदेशातील मृदा कोणत्या पिकाला उपयुक्त आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, आणि जे बरोबर उत्तर असणार आहे गेहू हा आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 36वा प्रश्न दिलेला आहे की भावार्थ दीपिका. हा प्रश्न आपल्याला मराठी भाषेमध्ये सुद्धा उपयोगी पडू शकतो, हिंदीमध्ये सुद्धा उपयोगी पडू शकतो की भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला. ऑप्शन दिलेला आहे संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव किंवा संत बसवेश्वर. तर हे बघा मित्रांनो, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला तर संत ज्ञानेश्वर काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. भारताचे तिन्ही सेना दलांचे प्रमुख कोण आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. आणि भारतीय तिन्ही सेना दलांचे जे प्रमुख असणार आहे ते राष्ट्रपती असणार आहे मित्रांनो. प्रधानमंत्री उत्तर नाही, राष्ट्रपती हे आपला काय असणार आहे, उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 38वा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती. तर हे बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहे तर 36 आहे. ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 39वा प्रश्न दिलेला आहे की उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते. 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि उगवत्या सूर्याचे देश म्हणजे कोणता देश तर जापान हा आपला काय असेल बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न क्रमांक 40वा प्रश्न दिलेला आहे की भारतातील राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते. तर हे बघा मित्रांनो, लोकसंख्येच्या दृष्टीने जे सर्वात मोठे राज्य असणार आहे ते उत्तर प्रदेश असणार आहे. परंतु प्रश्न बदललेला आहे. प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की भारतातील राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते तर राजस्थान काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा.
प्रश्न क्रमांक 41 विचारलेला आहे की चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी डॅश डॅशचे महत्त्व सांगितले. मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न सुद्धा असणार आहे. आपल्याला ऑप्शन दिलेला आहे कृष्ण भक्तीचे, राम भक्तीचे, शिव भक्तीचे किंवा विठ्ठल भक्तीचे. तर हे बघा, महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितलेले आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42 वा प्रश्न दिलेला आहे की जपानमधील जागृत ज्वालामुखी कोणती. मित्रांनो हा प्रश्न 3-4 वेळा परीक्षेत विचारला गेलेला आहे आणि फुजियामा हे काय असणार आहे, जपानामधील जागृत ज्वालामुखी असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 4 असेल मित्रांनो ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 43 वा प्रश्न दिलेला आहे की पनामा कालव्यास डॅश डॅशचे प्रवेशद्वार असे म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेला आहे अंटार्क्टिकेचे, हिंदी महासागराचे, पॅसिफिकचे किंवा आर्किटिकचे. तर हे बघा मित्रांनो, पनामा कालव्यास पॅसिफिकचे महासागर प्रवेशद्वार असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44 वा प्रश्न दिलेला आहे की छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार होतो. एक उदाहरणार्थ अमेरिका. तशाच प्रकारे राज्याचे विभाजन होऊन 2 वा अधिक राज्य तयार होतात, त्याला आपण काय म्हणू शकतो मित्रांनो, बांगलादेश. ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 45, भारताने 1969 मध्ये पहिला अग्निबाण डॅश डॅश येथून सोडला. अशा प्रकारे प्रश्न आहे. ऑप्शन दिलेला आहे बंगळुरू, श्रीहरिकोटा, थुंबा किंवा हैदराबाद. तर थुंबा काय असेल मित्रांनो आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 46 वा प्रश्न विचारलेला आहे की बदामी ही मूळ राजधानी कोणाची होती. तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव किंवा यापैकी नाही. तर हे बघा बदामी ही मूळ राजधानी कोणाची होती, तर चालुक्य यांची होती. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 47 वा प्रश्न दिलेला आहे की मलेशियाची आर्थिक राजधानी कोणती. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आर्थिक राजधानी विचारलेला आहे तर कोलालंपूर काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 48 वा प्रश्न दिलेला आहे की प्राचीन भारताचे ऐतिहासिक नाव काय. खूप महत्त्वपूर्ण हा प्रश्न असणार आहे मित्रांनो की प्राचीन भारताचे ऐतिहासिक नाव काय आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे मध्य प्रदेश, सप्तसिंधू प्रदेश, पुण्यभूमी किंवा भारतवर्ष. तर हे बघा प्राचीन भारताचे जे ऐतिहासिक नाव आहे मित्रांनो ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 भारतवर्ष. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 49 वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की खालीलपैकी कोणती साधने भौतिक व लिखित या दोन्ही प्रकारात येतात. हे बघा मित्रांनो भौतिक आणि लिखित साधने कोणती. तर हे बघा ताम्रपट व दानपात्र हे काय असणार आहे, भौतिक व लिखित साधने असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50 वा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो की नव अश्मयुगात कोणत्या व्यवसायामुळे माणूस स्थिर झाला. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. योग्य जे उत्तर असेल मित्रांनो शेती, कारण की नव अश्मयुगात मानव कोणत्या व्यवसायामुळे स्थिर झाला, तर शेती या व्यवसायामुळे स्थिर झाला. मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट काही 50 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत. मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सब्सक्राइब करा. देखिए दोस्तों, हिंदी को लेकर बिल्कुल आखिरी वक्त में हम आपके लिए यहाँ पर एक धमाका लेकर आए दोस्तों. क्वेश्चन सेट विथ हिंदी के नोट्स. पेपर 1 के लिए अगर आप चाहते हैं तो 299, और अगर आपका पेपर 2 है, पेपर 2 के लिए आप चाहते हैं तो 299. अगर आपके दोनों पेपर है दोस्तों, पेपर 1 और पेपर 2, और अगर आप हिंदी के दोनों क्वेश्चन सेट और नोट्स लेना चाहते हैं, क्योंकि हमने डिफिकल्टी लेवल देखकर दोस्तों पेपर 1 का क्वेश्चन सेट और पेपर 2 का क्वेश्चन सेट अलग अलग बनाया है, और नोट्स जो है दोस्तों वो एक ही रहने वाली है. अगर सिर्फ आप नोट्स परचेस करना चाहोगे हिंदी विषय की तो आपको क्या है 199 रुपए में हिंदी विषय की नोट्स मिल जाएंगी दोस्तों. और अगर आप क्वेश्चन पेपर 1 लेना चाहते हैं हिंदी विषय का तो 299, और अगर आप दोनों लेना चाहते हैं दोस्तों तो 399. इस तरीके से कॉम्बो पैक आपको क्या है यहाँ पर हम दे रहे हैं दोस्तों. मैं आपको बता रहा हूँ दोस्तों कि जिस प्रकार से हमने पेपर 1 के लिए हिंदी के क्वेश्चन सेट बनाए हैं, जिस प्रकार से दोस्तों हमने पेपर 2 के लिए हिंदी के क्वेश्चन सेट बनाए हैं, तो बिल्कुल उसको हल करने के बाद, उसको सॉल्व करने के बाद ही क्या है दोस्तों आपने परीक्षा देनी है. क्योंकि मैं आपको बता रहा हूँ कि ऐसे के ऐसे प्रश्न क्या है आपको परीक्षा में देखने के लिए मिलेंगे दोस्तों. तो बड़े इंपॉर्टेंट ये क्वेश्चन सेट होने वाले हैं दोस्तों, बड़ी इंपॉर्टेंट ये नोट्स होने वाली हिंदी विषय के लिए.
क्योंकि आपको हिंदी में जो है दोस्तों 25 प्लस करना है, तो अभी भी आपके पास 25 दिन का वक्त बचा है दोस्तों। इसको पढ़कर आप आसानी से अभी भी जो है 25 क्रॉस कर सकते हैं दोस्तों, इस बात की हम आपको गारंटी देते हैं। तो इसको परचेस करने के लिए दोस्तों स्क्रीन पर एक कॉन्टेक्ट नंबर दिया गया है, बिल्कुल इस नंबर पर आपने व्हाट्सअप कर लेना है दोस्तों, कॉन्टेक्ट कर लेना है और आपको टोटल मालूमात जो है यहां से दी जाएंगी दोस्तों। तो बिल्कुल आपने अब वक्त खराब नहीं करना है, अपना समय बर्बाद नहीं करना है दोस्तों। अभी जाकर आपने इस नंबर पर कॉन्टेक्ट करना है और तुरंत ये चीजें आपको पीडीएफ के स्वरूप में आपके व्हाट्सएप पर दोस्तों 2 मिनट के अंदर भेज दी जाएंगी। पेमेंट करने के बाद आपको सिंपली पेमेंट प्रोसेस ऐसी रहने वाली है दोस्तों कि एक स्कैनर आपको आपके व्हाट्सएप नंबर पर भेजा जाएगा, उस पर पेमेंट करने के बाद आपको जस्ट स्क्रीनशॉट भेजना है दोस्तों और विद इन ऑफ 2 मिनट्स के अंदर आपको क्या है ये सारी चीजें आपके व्हाट्सएप पर मिल जाएंगी दोस्तों पीडीएफ के स्वरूप में। तो बिल्कुल आपने क्या है दोस्तों यहां पर इंतजार नहीं करना है, ऑलरेडी आप लोग बहुत टाइम अपना गंवा चुके हैं दोस्तों। ये 25 दिन आपके पढ़ने के हैं, ये 25 दिन में आप क्या है दोस्तों टीईटी की परीक्षा को पास कर सकते हैं अगर आप ऐसा मटेरियल यूज करेंगे। तो फिलहाल वीडियो में इतना ही। वीडियो बेहतर लगे तो प्लीज वीडियो को लाइक कीजिए, चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिए। मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ।